नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे राजकीय कोटातून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यामुळे उद्धव ठाकरेंनीही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केल्याने ठाकरे नाराज आहेत. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंचं मत आहे. तसंच राऊतांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचंही ठाकरे म्हणाले. तर महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षाने शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको हवं होतं असंही राऊत म्हणालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावरूनच राऊतांनी पवारांवर आता तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब. तर संजय राऊतांच्या या प्रतिक्रियेवर आता राजकीय गोटातून अनेक प्रतिक्रिया उमटतायत. तर शंभूराज देसाई यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते. शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं असं थेट आव्हान मंत्री शंभूराज देसाईंनी दिले. पत्राचाळ घोटाळ्यासाठी कोणी जेलमध्ये गेलं नव्हतं असा टोलाही देसाईंनी राऊतांना लगावलाय. संजय राऊत हे आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत. तुमच्या आधी आले ना म्हणा, संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे? कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात? कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले? पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कोणी. हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का? विचारा ना. म्हणा, तुम्हाला नुसतं बोलण्यापेक्षा, बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तुम्हाला नाही ना भूमिका पटत, महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत ना आदरणीय पवारसाहेब, पडा तिथनं बाहेर. काय उभाटाची अवस्था होती महाराष्ट्रात बघा म्हणावं. तर राऊतांच्या प्रतिक्रियेवर आता अमोल कोल्हेंनी सुद्धा पलटवार केलेला आहे. शरद पवारांनी स्टेटमॅनशिपचं उत्तम उदाहरण घालून दिलंय. राऊतांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी अशा शब्दात उत्तर दिलेलं आहे. तर राऊतांना पुरस्कार न मिळाल्यानं खंत असेल असं अमोल मिटकरी सुद्धा म्हणाले. असं वाटतं की उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे. आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता, परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का? नाही, मग आम्हालाही याचा त्रास होतो, हे नाही होत. अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे. ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा, कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो. आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल.
म्हणून ते बोलले. संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही. तर मुख्य संपादक निलेश खरे सरांनी या संदर्भात काय विश्लेषण केले तेही पाहूयात. मुख्यतः प्रत्येक आघाडी आणि युतीचा एक धर्म असतो आणि हा धर्म इतर कोणत्याही बरोबर असलेल्या पक्षाच्या जिव्हाळ्याचे किंवा अडचणीचे प्रश्न जे आहेत ते दूर ठेवून पुढे जाणं हा यातला मूळ धर्म असतो आणि त्यातूनच कोणतीही आघाडी किंवा युती टिकत असते. एकनाथ शिंदे हे मातोश्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं अत्यंत दुखती नस म्हणून आपण ज्यांच्याकडे बघितलं जातो असं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाचा सन्मान ज्यावेळेला शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याकडून होतो, ज्या नेत्याच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस बरोबर जोडली गेली, इतकंच नाही तर शरद पवारांच्या मार्गदर्शनामध्ये सातत्यानं संजय राऊत हे मध्यस्थाची भूमिका पाळताना पाहायला मिळाले. त्या शरद पवारांच्या हस्ते ज्या वेळेला एकनाथ शिंदेचा सत्कार होतो आणि महजी शिंदे पुरस्काराने होतो, ज्या महजी शिंदेंनी दिल्लीचं तख्त मराठ्यांसाठी राखलं होतं, त्या महजी शिंदेच्या स्वरूपामध्ये जर या ठिकाणी त्यांचा सत्कार होत असेल, त्यांना शिंदेशाही पगडी घातली जात असेल तर निश्चितच दुखावले पण हे ठाकरेंच्या वाटेला, शिवसेनेच्या वाटेला येणार हे निश्चित होतं आणि त्याची सल जी आहे ती संजय राऊतांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. ही सल म्हणजे फक्त संजय राऊतांची किंवा सामनाची नाही तर ही सल मातोश्रीची आहे असं म्हणायला काही हरकत नाही. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे निश्चितपणे या सत्काराच्या माध्यमातून दुखावले गेले असतील आणि त्याचसाठी म्हणून संजय राऊतांनी उघडपणे शरद पवारांवर टीका केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर ठाण्याच्या विकासाबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. शरद पवारांनी काल एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं होतं. आता यावर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे. आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे, दादोजी कोंडो मैदान असेल, पहिलं नाट्यगृह असेल, गडकरी रंगायतन असेल, या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या, माननीय शिवसेना प्रमुखांच्या. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील. आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन. तर राजकीय कोटातून एक मोठी बातमी समोर येतेय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मनसेबाबत एक मोठं विधान केलंय. मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो, भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो असं मोठं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी हे मोठं विधान केलंय. मुळात दोन ठाकरेंनी एकत्र यावं, कारण भाजप सातत्यानं प्रयत्न करते की दुसऱ्या मी एकत्रच काम करतो, तेजस पण करतो. ते शिवाजी पार्क मधले जे ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल आमचं ऑफिस आहे तिथे. बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवून येऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही. रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं, पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तो मी बोलत नाही,
जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. दरम्यान 2017ला मनसेनं शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव दिला होता, मात्र त्यानंतर कुठलाही प्रस्ताव दिलेला नसल्याचं संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलंय. मला असं वाटतं आदित्य ठाकरेंना आम्ही 2017ला प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला त्यांनी तो नाकारला. त्याच्यानंतर आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा काही संबंध सुद्धा नाही. तर आदित्य ठाकरेंनी एक मोठं विधान केलेलं आहे की मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येतच असतात असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्यावरून संदीप देशपांडेंनी आपलं स्पष्टीकरण दिलंय. प्रस्ताव दिलेला नाही असं संदीप देशपांडे म्हणाले. देशभरातील तसंच राज्यभरात इतरही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत. यातील पात्र ठरलेल्या महिलांमध्ये 1.5 लाख महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त होतं. 1.6 लाख महिलांकडे 4 चाकी वाहन होतं. त्यामुळे आता या अपात्र बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार का असा सवाल उपस्थित होतोय. लाडक्या बहिणींमुळे आता बळीराजालाही फटका बसलाय. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचन अनुदान थकलंय. निधी नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा सवाल कृषी विभागासमोर उभा ठाकलाय. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000 नुकसान झालंय. आज माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभमेळ्यात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. यात्रेकडू गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करतायत. यामुळे कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये लवकरच नवीन एसी लोकल दाखल होणार आहे. या नव्या एसी लोकलच्या डब्याखाली मोटर आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम असणार आहे. त्यामुळे या लोकलमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जास्त जागा मिळणार आहे आणि त्यांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. ही नवीन एसी लोकल उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 15 वर्ष जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. देशातील 15 वर्ष जुन्या वाहनांना 8,000च्या पुनर्नोंदणी शुल्कासाठी आता 12 ते 18,000 रुपये मोजावे लागणार आहेत. या शुल्क वाढीला महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेद्वारे तीव्र विरोध करण्यात आला आहे. पुण्यात अवैध तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय. हिरो कंपनीच्या लुब्रिकंट ऑइलचं बनावटीकरण करून विक्री करण्यात येत होती. याबाबत काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच जावेद शेर जमा खान याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील आंबेडकर नगरमध्ये अवैधरित्या बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकलाय. यावेळी घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये हा गॅस भरून देण्याचं बेकायदेशीर काम चालू होतं. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय. तसंच त्याच्याकडून सिलेंडरही जप्त करण्यात आले आहेत. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्याची चाचपणी शिक्षण विभाग करतंय. विद्यार्थी केवळ प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जातात. खासगी शिकवण्यांच्या नावाखाली महाविद्यालयात गैरहजर राहतात. यामुळे याला वेसण घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईमध्ये जीबीएसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. वडाळ्यातले 53 वर्षीय बीएमसी आरोग्य कर्मचारी नायर रुग्णालयात जवळजवळ 19 दिवस झुंज दिल्यानंतर जीबीएसमुळे मृत्युमुखी पडले आहेत. मृत व्यक्तीने पुण्यात प्रवास केला होता. त्यानंतर जीबीएसची लागण झाली असा अंदाज मांडण्यात येतोय. पुण्यातील कोथरूडमध्ये आतापर्यंत 47 डुकरांचा मृत्यू झालाय. गेल्या 10 दिवसांपासून अनेक मृत डुकरे सापडत आहेत. सातत्याने या परिसरात मृत डुकरे सापडत असल्याने याचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय. पालिकेने डुकरांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले. पुणेकरांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाचे चटके बसू लागलेत. शहरातील कमाल आणि किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 36.7 तर तळेगाव येथे सर्वाधिक 37 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मानव आणि हत्तीमधील संघर्ष वाढल्याने थायलंडने मोठा निर्णय घेतलाय. थायलंड सरकारने वन्यमादी हत्तींसाठी कुटुंब नियोजन प्रस्ताव मांडलाय. थायलंडमध्ये 4,000 वन्य हत्ती असून त्यांचा जन्मदर 7 ते 8% वाढतोय. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. तर बातमी समोर येते शेअर बाजारासंदर्भात. शेअर बाजारात सलग 6व्या दिवशी घसरण दिसून येते. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक लाल रंगात दिसतायत. शेअर बाजारात आजही जोरदार विक्री सुरू आहे. सेन्सेक्समध्ये 500 पेक्षा जास्त तर निफ्टीमध्ये 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स 111 अंकांनी घसरून 76,118च्या निर्देशांकांवर पोहोचला, तर निफ्टीने 21 अंकांच्या घसरगुंडीसह व्यवहार सुरू केलाय. बँक निफ्टीने फ्लॅट ट्रेडिंग सुद्धा सुरू केली होती. मात्र IT निर्देशांक हिरव्या रंगात दिसतोय. राज्यातील इतर राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षाने शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला, अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं, असं थेट विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केले. पत्रशाळा घोटाळ्यासाठी कोणी जेलमध्ये गेलं नव्हतं असा टोलाही देसाईंनी राऊतांना लगावलाय. महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. अधिकारी परस्पर निर्णयांना मंजुरी देतात, मंत्र्यांना अंधारात ठेवून आदेश काढले जातात, अशा तक्रारी शिवसेना मंत्र्यांनी केल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती मिळते. मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवता आलं असतं, असाही अनाहूत सल्ला सेनेने दिलाय. शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही. बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही. पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी AI समिटमध्ये भाषण केलं. AI ही काळाची गरज आहे. आमच्याकडे जगातलं सर्वात मोठं टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. AIचं भविष्य खूपच चांगलं आहे आणि AIमुळे सगळ्यांचं हित होणार असल्याचंही मोदींनी म्हटलंय. पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जवळपास 80 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. शेतमालाला हमीभाव न मिळणं, कर्जबाजारीपणा अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत आहेत.